पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत जे सर्वात तरुण नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत त्यापैकी यश दत्ता काका साने आपल्यासोबत आहेत. यश दत्ता काका साने पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधून निवडून गेले आहेत. काय सांगाल यश दादा, विशेष करून तरुणांना तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत, कशा प्रकारे त्यांचे प्रश्न मार्गी लावणार? प्रथमतः मी आमच्या प्रभागात आम्हाला ज्यांनी निवडून दिलं, माझे सहकार्य असतील, काकांवर प्रेम करणारे लोक असतील, यांचं मी प्रथमतः सगळ्यात आभार मानतो. एवढं भरघोस मताने मला निवडून दिलं. आणि युवकांचे प्रश्न तुम्ही विचारले, युवकांचे अनेक प्रश्न आहेत. आमच्या भागात आज लायब्ररी नाही आहे, त्यामुळं या अशा गोष्टी आज आमच्या प्रभागात क्रीडांगण नाही आहे, स्पोर्ट्स आपलं ग्राउंड नाही आहे महानगरपालिकेचं, म्हणजे हे का नाही आहे याचा आम्ही त्यांना प्रश्न विचार आणि हे सोडवायचा 100% प्रयत्न करणार. तरुणांना या भागामध्ये जॉबचे पण प्रश्न भेडसावतात, त्याचबरोबर प्रदूषणाचा, वाहतूक कोंडीचा पण प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावतो. याविषयी आपण काही आवाज उचलणार का? खरं जे आज युवक आहेत, माझे जे युवक सहकारी आहेत, आज जॉबला जात असताना 1-1, 1.5 तास त्यांना ट्रॅफिकमध्ये वेळ घालवायला लागतो. त्यामुळं ह्याचा अर्थ म्हणजे असं की आपल्या DP रस्ते डेव्हलप नाही आहे. ते DP रस्ते आम्ही हस्तांतरित करून आम्ही ते रस्त्याची कामं चालू करणार. आणि तुम्ही प्रदूषणचं बघताय, आपल्याला स्मार्ट सिटी म्हणलं जातं, पण स्मार्ट सिटी नाही आहे आपली. खरं तर आज आपण बाहेर जावं, आपल्या इथं किती धुळीचं प्रमाण आहे, म्हणजे एवढी धूळ आहे की म्हणजे अनेक त्रास होतात. म्हणजे लहान मुलं असतील, युवक वर्ग असेल, ज्येष्ठ असतील, अनेक त्रास असतात. आणि त्यांचे जॉबचे प्रश्न असतील, कुठलंही काय, म्हणजे मी फक्त प्रभागापुरतं नाही बघणार, ती पूर्ण पिंपरी चिंचवड शहरात कुठल्याही टोकातून माझ्यापर्यंत व्यक्ती येऊ, हे मी त्यांचं युवकांचे कुठले प्रश्न असो ते सोडवण्याचा 100% प्रयत्न करतो. आपलं शहर स्मार्ट सिटीच्या यादीमध्ये मोडतो. हा शहर खरंच स्मार्ट आहेत का? इथे CCTV बसवण्यात आले, मुली सुरक्षित आहेत का? त्याचबरोबर तरुण कोयता गँगसारख्या टोळीची पण दहशत असते, हे कसं तुम्ही मोडून काढणार? स्मार्ट सिटी फक्त नावावरती आपली, कारण तुम्ही मी CCTVचं उदाहरण दिलं. CCTV आपल्या इथं लागलेले आहेत, आमच्या प्रभागात CCTV फक्त लागले गेलेले आहेत. ते एक पण CCTV कॅमेरा त्यात चालू नाही आहे. आणि महिलांचा प्रश्न असेल, जे कोयता गँग आहेत, हे आत्ता पण मी इथून मागे जेव्हा 5 वर्ष मी काकांनंतर जे माणसांमध्ये राहिलो किंवा कामं केली जनतेची, तर इथून मागं पण साहेब अशा गोष्टी झाल्या की कोयता गँगने आमच्या इथं पण, आमच्या प्रभागात पण अशी सिच्युएशन केली होती. परत चोऱ्या झालेल्या, आमच्या इथं 15 ते 20 दुकानं फोडली गेली होती. सगळ्यात पहिला व्यक्ती तिथं मी हजर होतो आणि त्यांना न्याय द्यायचं काम हे मी केलेलं आहे. त्यामुळं उद्या जाऊन त्यांचे कुठलीही अडचण असो, 100% मी सगळ्यात पहिला तिथं उभं राहणार. महापालिकेमध्ये जे 2-3 तरुण नगरसेवक निवडून गेलेत त्यापैकी तुम्ही एक आहात. लोकांना तुमच्याकडनं प्रचंड अपेक्षा आहेत. तुम्ही फक्त तुमच्या प्रभागापुरते मर्यादित असणार की शहरातील तरुणाचा प्रतिनिधित्व तुम्ही महापालिकेत करणार? नाही, मी फक्त प्रभागापुरता नसणार, कारण काकांचे संस्कार आहेत माझ्यावरती. मी काकांचे विचार घेऊन पुढे चाललो आहे. काकांनी कधी कुठलाही प्रभागातला आहे तू असं कोणाला विचारलं नाही. जो दारात आला त्यांचं काम करण्याचं काकांनी प्रयत्न केला आणि काम केलं. त्यामुळे तसंच मी करणार. फक्त प्रभागापुरता नाही तर पिंपरी चिंचवड शहरामधून कुठल्याही टोकापासून तो माणूस येऊ, त्याचं काम करण्याचा प्रयत्न मी 100% करणार. पहिल्याच जीबीमध्ये यश साने जे आहेत ते तरुणांचे प्रश्न जीबीमध्ये मांडतील का? 100% तरुणांचे प्रश्न अनेक आहेत. मी तुम्हाला जसं सांगितलं, आमच्या इथं ग्राउंड नाही आहे, आमच्या इथं लायब्ररी नाही. आम्हाला दुसऱ्या प्रभागात किंवा दुसऱ्या कुठल्या एरियामध्ये जाऊन तिथं त्यांना खेळायला लागतं किंवा तिथं वाचनालय, त्यांना तिथं अभ्यास करायला लागतो. त्यामुळं आम्ही ह्या प्रभागामध्ये काय काय आणता येईल युवकांसाठी, सगळ्या गोष्टी आम्ही 100% करणार. आपण पाहू शकतो की महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत या शहरातील तरुणांचे जे प्रश्न आहेत त्यांना मी वाचा फोडणार, असा दावा यश साने यांनी केला आहे. गोपाल मुंडगरे, साम TV न्यूज, पिंपरी चिंचवड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.